नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी एचर्स मराठीमध्ये. तर आज आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव काय आहे, कॅलेंडर. ठीक आहे. तर आज आपण कॅलेंडर शिकणार आहोत. तर कॅलेंडर शिकण्याच्या अगोदर आपण कॅलेंडरबद्दल काही बेसिक माहिती जाणून घेणार आहोत, की कॅलेंडर म्हणजे कसं असते, काय लीप इयर असतात, लीप इयर कशाला म्हणतात, शताब्दी वर्ष कशाला म्हणतात, एका वर्षात किती दिवस असतात, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. तर बेसिक गोष्टी तर आपल्याला माहित आहे, जो एक आठवडा असते एका वर्षातील, एक जो आठवडा असतो सामान्य आठवडा, तो किती दिवसाचा असतो, तो 7 दिवसाचा असते. ठीक आहे, हे तर सगळ्यांना माहित आहे. त्याच्यानंतर आपण बघू की एक जो सामान्य वर्ष असते, जो सामान्य वर्ष असते तो किती दिवसाचा असते, तो 365 दिवसाचा असते. किती दिवसाचा असते, 365 दिवसाचा. आणि या 365 दिवसामध्ये काय असते, 52 आठवडे असतात आणि एक दिवस एक्स्ट्राचा निघते. काय म्हटलं मी, ह्या 365 दिवसामध्ये 52 आठवडे असतात आणि एक दिवस जो आहे तो एक्स्ट्राचा निघते. म्हणजेच काय असते, जो सामान्य वर्ष आहे, जो सामान्य वर्ष आहे म्हणजे लीप वर्ष जो नाही आहे, त्याचा वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षाचा शेवटचा दिवस हा नेहमी सारखा असते. ही गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो. ठीक आहे, की सामान्य वर्षात वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षाचा शेवटचा दिवस हा नेहमी सारखा असतो. चाहे तुम्ही कोणताच कॅलेंडर उचलून बघा, तो सामान्य असला पाहिजे, परंतु ठीक आहे, लीप इयर नसायला पाहिजे तो. तर त्याचा पहिला दिवस जो राहील, म्हणजे जर वर्षाचा पहिला दिवस जर सोमवार असेल, तर वर्षाचा शेवटचा दिवसही सोमवारच राहील. ठीक आहे, तर हे झालं सामान्य वर्षाबद्दल. त्यानंतर लीप वर्ष. लीप वर्ष हा किती दिवसाचा असते, 366 दिवसाचा असते. किती दिवसाचा असते, 366 दिवसाचा. त्यामध्ये काय असतात की 52 आठवडे असतात आणि 2 दिवस एक्स्ट्राचे निघतात. काय निघतात, 2 दिवस एक्स्ट्राचे. ठीक आहे, 52 आठवडे असतात आणि 2 दिवस एक्स्ट्राचे निघतात. ठीक आहे, हे कशामध्ये होते, लीप इयर मध्ये. का बरं, कारण की तिथं 366 दिवस असतात, म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा आहे. तर 52 आठवडे निघले म्हणजे एक दिवस जिथं एक्स्ट्रा निघत होता तिथं आणखीन एक दिवस ऍड झाला, म्हणजे 2 दिवस एक्स्ट्राचे निघले. कशात, एका लीप वर्षात. ठीक आहे, म्हणजे इथं काय होईल, जो वर्षाचा पहिला दिवस राहील, वर्षाचा शेवटचा दिवस त्याच्या एक दिवसानंतरचा राहील. म्हणजे जसा वर्षाचा लीप वर्षाची गोष्ट करत आहे, जर वर्षाचा पहिला दिवस जर सोमवार असेल लीप वर्षात, तर वर्षाचा शेवटचा दिवस कोणता राहील, तो मंगळवार राहील. ठीक आहे, ही झाली सामान्य वर्ष आणि लीप वर्षाच्या दिवसांची गोष्ट. त्याच्यानंतर लीप वर्ष म्हणजे काय, लीप वर्ष म्हणजे काय, की ज्या वर्षाला 4 ने निशेष भाग जाते, ज्या वर्षाला 4 ने निशेष भाग जाते, अशा वर्षाला आपण काय म्हणतो, लीप वर्ष म्हणतो. आणि हा जो लीप वर्ष आहे प्रत्येक 4 वर्षांनी येतो. किती वर्षांनी येतो, प्रत्येक 4 वर्षांनी येतो. फॉर एक्झाम्पल, म्हणजे जसं पकडलं मी 1988, बघा इथे 4 ने भाग चाललाय म्हणजे हा लीप वर्ष आहे. त्याच्यानंतर 1992 हा लीप वर्ष आहे. ठीक आहे, कारण की शेवटचे 2 संख्या आहेत त्यांना बघा, ह्या शेवटच्या 2 संख्यांना 4 ने भाग जात आहे, किंवा पूर्ण या संख्येलाही जर तुम्ही भाग तोडला, ह्या वर्षालाही तुम्ही 4 ने भाग तोडलं, तर ह्या पूर्ण संख्येलाही 4 चा पूर्ण भाग जाईल. म्हणजे हा जो वर्ष आहे 1988 किंवा 1992, हे काय लीप वर्ष आहे. त्याच्यानंतर 1996 बी पकडू शकता, 2000 हे लीप वर्ष आहे. ठीक आहे, त्यानंतर हे तर झालं लीप वर्षाबद्दल माहिती. नेक्स्ट काय आहे, शताब्दी वर्ष किंवा शतक वर्ष ज्याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे, हा जो आहे शतक वर्ष, हा किती वर्षांनी येते, 4 म्हणजे 400 वर्षांनी येते. म्हणजे याची डेफिनेशन जर करायची असेल, आपल्याला व्याख्या जर करायची असेल, तर ज्या वर्षाला 400 ने निशेष भाग जातो, ज्या वर्षाला 400 ने निशेष भाग जातो, त्यास आपण काय म्हणतो, शतक वर्ष किंवा शताब्दी वर्ष म्हणतो. ठीक आहे, ज्या वर्षाला 400 ने निशेष भाग जातो त्याला आपण शतक वर्ष म्हणतो. आणि हा जो शतक वर्ष आहे प्रत्येक 400 वर्षांनी येतो. किती वर्षांनी येतो, 400 वर्षांनी येतो. म्हणजे जसं 1600 हा एक शतक वर्ष झाला, कारण की याला 400 ने पूर्ण भाग जाते. याच्यानंतर कोणता येईल, 2000. त्याच्यानंतर काही 2400. ठीक आहे, याच्या अगोदर जर बघितलं तर 1200. बरोबर आहे. तर हे काय शतक वर्ष आहेत. का बरं, कारण की यांना 400 ने पूर्ण भाग चाललाय. एक गोष्ट महत्वाची आहे मित्रांनो, एक गोष्ट काय महत्वाची बघा, की प्रत्येक जो शताब्दी वर्ष आहे, काय म्हटलं मी, प्रत्येक जो शताब्दी वर्ष आहे हा लीप वर्ष राहते. प्रत्येक जो शताब्दी वर्ष आहे तो लीप वर्ष राहते. का बरं, कारण की प्रत्येकाला 4 ने पण भाग तुटत आहे. बघा, बरोबर आहे, प्रत्येकाला 4 ने भाग तुटत आहे. म्हणजे हा जो शतक वर्ष आहे हा लीप वर्ष पण आहे, पण प्रत्येकच लीप वर्ष हा शताब्दी वर्ष राहत नाही. जसं बघा 1988 याला 4 ने भाग तुटत आहे, 400 ने भाग तुटत आहे का, नाही. म्हणजे हा फक्त लीप वर्ष आहे, शताब्दी वर्ष आहे का, नाही. जसं 1992
हा काय आहे, फक्त लीप वर्ष आहे, शताब्दी वर्ष आहे का नाही, पण इथे जसं बघितलं आपण 1600, हा तर शताब्दी वर्ष पण आहे आणि याला चारनी पण भाग तुटत, हा लीप वर्ष पण आहे. तर हा बेसिक डिफरन्स आहे. काय म्हटलं मी की प्रत्येक शताब्दी वर्ष हा लीप वर्ष राहते, परंतु प्रत्येक लीप वर्ष हा शताब्दी वर्ष राहत नाही. त्यानंतर मित्रांनो, जर 100 वर्ष विचारलाय की 100 वर्षात विषम दिवस म्हणजे एक्स्ट्राचे जे दिवस आहेत ते किती येतात, तर 100 वर्षात जे एक्स्ट्राचे दिवस आहेत ते किती निघतात, 5 निघतात. 200 वर्षात किती निघतात, 3. 300 वर्षात 1 आणि 400 वर्षात 0. आणि हेच आपली ट्रिक बनते की 100 वर्षात एक्स्ट्राचे दिवस किती, 5. 200 वर्षात 3, 300 वर्षात 1 आणि 400 वर्षात 0. आता हे आलेत कसे ते समजून घेऊ आपण. बघा काय होते की 100 वर्षाचे आहे, 100 वर्षात लीप वर्षाची जी संख्या राहते ती किती राहते मित्रांनो, 24 राहते. म्हणजे 100 वर्षामध्ये लीप वर्ष हे किती राहतात, 24 राहतात. आणि जे साधारण वर्ष आहे, ठीक आहे, फक्त वर्ष आहेत, जे साधारण वर्ष आहेत किंवा सामान्य वर्ष म्हणून आपण, ती किती असतात, ते असतात 76. ठीक आहे, हे गोष्ट समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे लीप वर्ष 100 वर्षात किती असतात, 24. आणि सामान्य जे वर्ष आहेत ते किती असतात, ते असतात 76. आता लीप वर्षात एक्स्ट्राचे दिवस किती निघतात, 2. म्हणजे 24 गुणिला 2 म्हणजे किती झाले ते 48. 48 प्लस हे झाले तुमचे 76. म्हणजे यांची जर बेरीज केली आपण, तर यांची बेरीज केली तर किती आहे, 8 6 14 चे 4 हातचाला 1 आणि हे झाले 12. ठीक आहे, म्हणजे 124 दिवस झाले एकंदरीत एका वर्षात. आता ह्या 124 ला आपण किती डिवाइड करणार आहोत, 7 ने. का बरं, कारण की इथून आठवडे बाहेर काढणार आहोत म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचे दिवस निघतील. ठीक आहे, इथून आठवडे बाहेर काढले तर आपल्याला एक्स्ट्राचे दिवस निघतात. ठीक आहे, कारण की एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक आठवड्यानंतर तोच दिवस रिपीट होते, बरोबर आहे. म्हणजे जसा आजचा वार मंगळवार आहे, तर एक आठवड्यानंतर पुन्हा मंगळवार राहील, त्याच्या एक आठवड्यानंतर पुन्हा मंगळवार राहील. म्हणजे जर कोणत्या दोन व्यक्तींमध्ये जर आठवड्यांचा डिफरन्स येत असेल तर तोच वार रिपीट होतो. जर मी एक व्यक्ती आणि माझ्या वाढदिवस जर शुक्रवारी येत असेल आणि एक व्यक्ती जो दुसरा आहे त्याचा पण जन्म माझ्या 52 आठवड्यानंतर झालाय, ठीक आहे, तर त्याचा जो दिवस येईल जन्माचा तो पण कोणता राहील, शुक्रवारच राहील, बरोबर. तर आठवड्यांचा म्हणजे डिफरन्स असला तर वार तोच येते. ठीक आहे, फक्त आपल्याला दिवसातून एक्स्ट्रा किती निघतात ते बघायचे. तर बघा इथून जर भाग तोडला आपण तर 7 1 7, बरोबर. 7 1 7 तर उरले किती इथं 5, बरोबर आहे. त्याच्यानंतर 7 7 49 तर उरले किती 5, बरोबर आहे. म्हणजे 17 आठवडे आणि प्लस 5 दिवस, बरोबर. 17 आठवडे आणि प्लस 5 दिवस. तर बघा आठवडे निघले 17, तर या आठवड्यांना काही करायचं ना आपल्याला. जे एक्स्ट्राचे दिवस किती निघले ते बघा, ते निघलेत किती 5 दिवस, बरोबर. तर अशा प्रकारे 100 वर्षात एक्स्ट्राचे दिवस किती निघतात, 5 दिवस निघतात. जर आपण 200 वर्षाचा विचार केला, आपण 200 वर्षाचा विचार केला तर बघा किती होईल, 2 गुणिला 100. 100 वर्षात किती एक्स्ट्रा निघले, 5 दिवस, तर गुणिला 5, बरोबर आहे, भागीला 7. कारण की आठवडे बाहेर काढायचे, इथून 5 दुने 10 भागीला 7. तर इथं भाग दिला आपण तर किती उरतात बघा, 7 1 7 उरले 3, म्हणजे 3 दिवस एक्स्ट्रा निघले, बरोबर आहे. म्हणजे जास्तीचे दिवस इथं 200 वर्षात किती निघत आहेत, 3 दिवस. तसेच आता 300 वर्षात बघू आपण. 300 वर्षात काय होईल, 3 गुणिला 100 वर्षात एक्स्ट्राचे दिवस किती आहेत, 5, तर 3 गुणिला 5 भागीला 7, तर 3 5 15 भागीला 7. तर भाग किती तुटेल, 7 दुने 14, म्हणजे उरला 1, म्हणजे 1 दिवस एक्स्ट्रा. तर बघा आपण 1 दिवस एक्स्ट्रा काढला इथं, बघा 1 दिवस एक्स्ट्रा निघलाय. त्यानंतर 400 वर्ष. आता 400 वर्षात थोडंसं समजून घ्या. ठीक आहे, इथं काय 4 गुणिला 100 वर्षात किती एक्स्ट्राचे दिवस आहेत, 5, तर 4 गुणिला 5 4 25. आणि हा जो आहे हा स्वतः एक लीप वर्ष आहे, ते इथून एक दिवस आणखी एक्स्ट्रा निघेल, म्हणजे किती होईल, अपॉन 7. म्हणजे 7 4 25 आणि 1 21, 21 अपॉन 7 म्हणजे किती दिवस एक्स्ट्राचे येईल, पूर्ण भाग तुटत आहे ना, 7 3 21 म्हणजे 0 दिवस एक्स्ट्राचे येईल, 0 दिवस एक्स्ट्राचा येईल, बरोबर आहे. म्हणून 400 वर्षानंतर किती दिवस एक्स्ट्रा म्हणजे किती दिवस एक्स्ट्रा निघतात, तर 0 दिवस. ठीक आहे, तर हे प्रूफ करून दाखवलं मी की तुम्हाला हे दिवस निघतात कसे. त्यानंतर बघणार आहोत आपण मित्रांनो की कॅलेंडरची पुनरावृत्ती, म्हणजे कॅलेंडर रिपीट किती वर्षांनी होते. एखादा जर कॅलेंडर आपण आपल्या घरी आणलं तर तोच कॅलेंडर आपण किती वर्षांनी पुन्हा यूज करू शकतो, त्याच तारखेला तोच दिवस आला पाहिजे आणि तेवढ्या दिवसाचा महिना असला पाहिजे, असा आपण तो कॅलेंडर किती दिवसांनी वापरू शकतो. तर त्यासाठी काही अटी असतात बघा. जर दिलेला वर्ष
ज्याच्या 1 किंवा 2 वर्षांनी लीप इयर येत असेल, किती 1 किंवा 2 वर्षांनी जर लीप वर्ष येत असेल असा जर कॅलेंडर असेल तर तो किती वर्षांनी रिपीट होतो मित्रांनो, की 11 वर्षांनी तो रिपीट होतो. काय म्हणताय, जर दिलेल्या वर्षाचा 1 किंवा 2 वर्षांनी लीप इयर येत असेल तर तो किती वर्षांनी रिपीट होतो, तर 11 वर्षांनी रिपीट होतो. जर दिलेल्या वर्षाच्या 3 वर्षांनी लीप इयर येत असेल, 3 वर्षांनी, किती वर्षांनी, 3 वर्षांनी जर लीप इयर येत असेल तर तो किती वर्षांनी रिपीट होतो, 6 वर्षांनी रिपीट होतो. पण जर दिलेल्या वर्षाच लीप वर्ष असेल, जर दिलेल्या वर्षात जर लीप वर्ष असेल तर तो किती वर्षांनी रिपीट होईल, तो किती वर्षांनी रिपीट होईल, तो 28 वर्षांनी रिपीट होईल. समजून घ्या. एखादा एक्झाम्पल घेतो मी. आता बघा, जसं मी घेतलंय 2007, ठीक आहे, हा एक वर्ष घेतला, ठीक आहे, समजून घ्या. आता बघा, हा 2007 एक वर्ष आहे, सामान्य वर्ष, लीप वर्ष आहे का, नाही आहे. आता बघा, याचा नंतर येणारा लीप वर्ष कोणता आहे, 2008. 2008 हा लीप वर्ष आहे ना, याच्या नंतर येणारा लीप वर्ष कोणता आहे, 2008. आता बघा, हा किती वर्षांनी येत आहे, 1 वर्षांनी येत आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्या 2007 मध्ये जर 1 ऍड केलं तर मला पुढचा लीप वर्ष भेटत आहे. आता बघा, याच्या 1 वर्षानंतर जर मला लीप वर्ष भेटत आहे, याचा 1 वर्षानंतर जर मला लीप वर्ष भेटत आहे, म्हणजे 1 वर्षानंतर लीप वर्ष येत आहे, तर हा जो कॅलेंडर आहे 2007 चा मी किती वर्षांनी रिपीट पुन्हा वापरत आणू शकतो, तर 2007 प्लस 11 म्हणजे किती होईल, 2018. म्हणजे 2007 चा जो कॅलेंडर आहे मी तो 2018 ला पण जशाच्या तसा वापरू शकतो. ठीक आहे. तसंच जर आता 2000 आता विचार केला आपण की 2005 आहे, 2005, ठीक आहे. आता बघा, हा एक सामान्य वर्ष आहे, पण हा लीप वर्ष आहे का नाही, हा सामान्य वर्ष आहे. याचा किती वर्षानंतर लीप वर्ष येत आहे, तर याचा बघा, याचा समोरचा लीप वर्ष कोणता आहे, 2008. याचा समोरचा वर्ष कोणता आहे, 2008. बघा किती वर्षांनी येत आहे मित्रांनो, 3 वर्षांनी येत आहे. 3 वर्षांनी येत आहे ना. जर 3 वर्षांनी तो येत असेल पुढचा लीप वर्ष, तर तो जो वर्ष आहे तो किती वर्षांनी स्वतःला रिपीट करते, तर 6 वर्षांनी. म्हणजे 2005 प्लस 6 म्हणजे किती होईल, 2011. 2011 म्हणजे जो कॅलेंडर आपण 2005 मध्ये वापरला तोच कॅलेंडर जसं तसा आपण 2011 मध्ये पण वापरू शकतो. ठीक आहे. आणि जर दिलेला वर्षच लीप वर्ष असेल, जर दिलेला वर्षच लीप वर्ष असेल, म्हणजे सपोज पकडलं आपण की 2000 हा लीप वर्ष आहे. आता हा जो कॅलेंडर आहे 2000 चा आपण जसा तसा कोणत्या वर्षी वापरू शकतो, तर एखादा जर वर्ष जर लीप वर्ष असेल तर तो किती वर्षांनी रिपीट होते, तर तो 28 वर्षांनी रिपीट होते. तर इथं 28 ऍड करून टाका, म्हणजे किती होईल, 2028 मध्ये आपण 2000 ला जो कॅलेंडर वापरला तो जसाचा तसा वापरू शकतो. आता बघा मित्रांनो, जो शतक वर्ष राहतं, शतक वर्ष कशाला म्हणतो आपण, की जो 400 वर्षांनी रिपीट होते, बरोबर. जो 400 वर्षांनी रिपीट होते त्याला शतक वर्ष म्हणतात, किंवा ज्याला 400 ने पूर्णपणे भाग जाते त्याला आपण शतक वर्ष म्हणतो. ठीक आहे. आणि तो 400 वर्षांनी रिपीट होते. ठीक आहे. आता हा जो शतक वर्ष आहे, या शतक वर्षाच्या शेवटचे दिवस कोणकोणते असू शकतात ते समजून घेऊ आपण. ते शेवटचे जे दिवस आहेत, शतक वर्षाच्या शेवटचे दिवस काय काय राहू शकते, एक तर शुक्रवार, त्याच्यानंतर बुधवार, त्याच्यानंतर सोमवार आणि त्याच्यानंतर रविवार. या 4 दिवसापैकी कोणताही एक दिवस राहू शकते शतक वर्षाचा शेवटचा दिवस. ठीक आहे. ठीक आहे. जर शतक वर्षाचा शेवटचा दिवस शुक्रवार, बुधवार, सोमवार आणि रविवार यापैकी एक असेल, तर शतक वर्षाचा जो पहिला दिवस आहे तो कोणता राहू शकते, एक तर शनिवार राहू शकते, नाहीतर गुरुवार, नाहीतर मंगळवार, नाहीतर काय सोमवार. तर या 4 दिवसापैकी जो शतक वर्ष आहे त्याचा पहिला दिवस राहू शकते. ठीक आहे. म्हणजे शतक वर्षाचा जो शेवटचे दिवस आहे तो कोणकोणता राहू शकते, शुक्रवार, बुधवार, सोमवार आणि रविवार. आणि शतक वर्षाचा जो पहिला दिवस आहे तो कोणकोणता राहू शकते, शनिवार, गुरुवार, मंगळवार आणि सोमवार. ठीक आहे. कधी कधी प्रश्न विचारतात की ऑप्शन देतात 4, यापैकी कोणता शतक वर्षाचा पहिला दिवस राहू शकत नाही, किंवा यापैकी कोणता शतक वर्षाचा शेवटचा दिवस राहू शकत नाही. आपल्याला ते माहित पाहिजे. ठीक आहे. याच्यासाठी आता एक आपण ट्रिक पण लक्षात ठेवू शकतो, तेही समजून घ्या. बघा, जसं एक तुम्हाला मी सांगितलं की 100 वर्षात, 200 वर्षात, 300 वर्षात आणि 400 वर्षात एक्स्ट्राचे दिवस कसे निघतात, तर किती निघतात, 100 मध्ये 5, तर इथं लिहिलं जर मी 5. ठीक आहे. त्याच्यानंतर 200 वर्षात किती, 3 दिवस, त्याच्यानंतर 300 वर्षात 1 दिवस आणि 400 वर्षात 0 दिवस. तर बघा, आता आपण कोडिंग शिकणार आहोत की जे हे असतात, काय म्हणतात त्याला, वार, त्यांची कोडिंग काय असते. ठीक आहे. तर त्यांची कोडिंगच्या नुसार जर तुम्ही लक्षात ठेवलं की 5, 3, 1, 0, तर 5 नंबरवर काय येते, शुक्रवार, 3 नंबरवर काय येते, बुधवार, 1 नंबरवर काय येते, सोमवार आणि जो 0 आहे त्याच्यावर काय येते, रविवार. तर तुम्ही अशा प्रकारे हे गोष्ट लक्षात ठेवू शकता.
आता आपण जे महिने आहेत आणि जे दिवस आहेत त्यांची कोडिंग काय असते ते समजून घेणार आहोत. तर बघा, दिवसांच्या अगोदर कोडिंग समजून घेऊ आपण. तर दिवस किती असतात? एका आठवड्यात 7 दिवस असतात. तर आपण स्टार्ट करतो रविवारपासून. तर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. त्यांना कोडिंग कसं दिलंय ते समजून घ्या. रविवार, या रविवारला कोडिंग काय दिलंय? 0. ठीक आहे. सोमवारची कोडिंग आहे 1, मंगळवारची कोडिंग आहे 2, बुधवारची कोडिंग 3, त्याच्यानंतर गुरुवारची कोडिंग 4, शुक्रवारची कोडिंग 5 आणि शनिवारची कोडिंग 6. हे खूप कठीण आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे. रविवारपासून सुरुवात करायची आणि रविवारला 0 द्यायचं. त्याच्यानंतर सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार 4, शुक्रवार 5 आणि शनिवार 6. म्हणून ज्यावेळेस मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की शतक वर्षाचे शेवटचे दिवस कोणकोणते येतात, तर त्याच्यासमोर लिहिलं होतं मी की 5, 3, 1, 0. म्हणजे 5 नंबरवर काय येतं? शुक्रवार, 3 नंबरवर बुधवार, 1 नंबरवर सोमवार आणि 0 नंबरवर मंगळवार, सॉरी काय म्हणतात त्याला, रविवार. तर ठीक, हे आपल्याला मदत करतात. ठीक आहे. हे झालं दिवसांची कोडिंग. त्याच्यानंतर आपण महिन्यांच्या कोडिंगकडे वळू. बघा, जानेवारी. आता हा जो जानेवारी जो महिना हा किती दिवसाचा असते? हा 31 दिवसाचा असते. आता इथून एक्स्ट्राचे दिवस म्हणजे जास्तीचे दिवस किंवा विषम दिवस ज्याला म्हणतो आपण, ते किती निघतात? ते 3 निघतात. विषम दिवस किती निघतात? 3. आता कसं निघतात ते बघा. हा जो जानेवारी महिना आहे हा 31 दिवसाचा असते. इथून जर आपण आठवडे काढले तर एक आठवडा असते 7 दिवसाचा, तर 728 दिवस म्हणजे 28 दिवस निघून गेले. आता 31 मधून जर 28 निघले तर उरलेत किती? 3. म्हणजे विषम दिवस किती आहेत? 3. त्यानंतर फेब्रुवारी हा महिना असते 28 आणि जर लीप वर्ष असेल तर तो असते 29 दिवसाचा. ठीक आहे. जर 28 असेल तर 728 म्हणजे 4 आठवडे निघून गेले तिथून. तर त्यावेळेस विषम जे दिवस आहेत म्हणजे एक्स्ट्राचे दिवस त्यांची संख्या किती आहे? 0. पण तोच जर वर्ष लीप वर्ष असेल तर तो 29 दिवसाचा राहील आणि 728 निघून गेले म्हणजे एक दिवस उरला, म्हणजे एक्स्ट्राचा दिवस किती येईल? 1 येईल. किती येईल? 1. त्याच्यानंतर मार्च तसंच असते 31 दिवसाचा, तर एक्स्ट्राचे दिवस किती असतील? 3. त्याच्यानंतर एप्रिल हा किती असते? 30 दिवसाचा, तर 728 4 आठवडे गेले म्हणजे 30 पैकी 28 दिवस गेले म्हणजे उरलेत किती? 2 दिवस. म्हणजे 2 दिवस एक्स्ट्रा येतील. तसंच मे किती? 3 दिवस. जून 2 दिवस. का बरं? कारण की जून 30 चा आहे. त्याच्यानंतर जुलै 31 चा आहे म्हणून 3 दिवस एक्स्ट्रा. ऑगस्ट पण 31 चा असते म्हणून 3 दिवस एक्स्ट्रा. सप्टेंबर 30 दिवसाचा असते म्हणून 2 दिवस एक्स्ट्रा. ऑक्टोबर हा 31 दिवसाचा असते म्हणून 3 दिवस एक्स्ट्रा. नोव्हेंबर हा 30 दिवसाचा असते म्हणून 2 दिवस एक्स्ट्रा आणि डिसेंबर हा 31 दिवसाचा असते म्हणून किती दिवस एक्स्ट्रा? 3 दिवस एक्स्ट्रा. तर आपण ही जी कोडिंग लक्षात ठेवू शकतो किंवा लक्षातही नाही ठेवली तरी चालेल, कारण की तुम्हाला दिवसांची संख्या तर माहितीच आहे प्रत्येक महिन्यात किती दिवस असतात, बरोबर आहे. आणि जर नाही समजलं तर आपण बोटावरून पण लक्षात ठेवू शकतो. जसं आपला हा बोट आहे म्हणजे आपला हात आहे, याचे इथे मणके दिसतात ना, तर बघा जो मणके दिसत आहेत जे उभा आहे त्यांच्यामध्ये, हे जे थोडेसे वर आलेले दिसत आहेत, हे जे तुम्हाला थोडेसे वर आलेले दिसत आहेत, हे असतात 31 दिवसाचे. किती दिवसाचे असतात? 31 दिवसाचे. ठीक आहे. तिथून स्टार्ट करायचं की हा उभा असला की हा जानेवारी 31 दिवसाचा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, त्याच्यानंतर मे झाला मे, त्याच्यानंतर जून, त्याच्यानंतर जुलै, बरोबर आहे. तर जुलै बघा वरच्या बोटावर आलाय याच्यावर म्हणजे हा 31 चा असेल, बरोबर. त्याच्यानंतर ऑगस्ट, बरोबर आहे, बघा वर आलाय 31. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि हा डिसेंबर, बघा वर आलाय म्हणजे हा 31 चा. तर ह्याही पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. असं जर लक्षात नसेल राहील तर आणि जे दिवस आहेत त्याच्यातून काय करायचे? आठवडे मायनस करून घ्यायचे, बरोबर आहे. 7 दिवसाचा एक आठवडा असा या हिसाबाने काउंटिंग करायचे. ते तेवढे आठवडे मायनस करून टाकायचे म्हणजे उरलेले एक्स्ट्राचे दिवस आपल्याला भेटून जातात. तर आता आपण वार कसं काढायचं? एखादा जो दिनांक दिलाय त्या तारखेला कोणता दिवस होता हा कसा शोधून काढायचा? एखादी आपण एक्झाम्पल घेऊ की मी घेत आहे 13 जानेवारी 1907. ठीक आहे. या दिवशी कोणता दिवस होता आपल्याला तो शोधून काढायचा. कोणता? 13 जानेवारी 1907 ला कोणता दिवस होता आपल्याला शोधून काढायचा. तर बघा अगोदर काय करायचं, हा जो वर्ष आहे 1907 हा पूर्ण वर्ष झालाय का मित्रांनो? हा पूर्ण वर्ष झाला नाही. आपण कुठपर्यंत गेलो? 1907 च्या 13 जानेवारी पर्यंतच गेलो. जर यांनी 31 डिसेंबर जर पूर्ण केले असते तर हा वर्ष पूर्ण झाला. तर पूर्ण वर्ष कुठपर्यंत झाले? ते 1906 पर्यंत झाले. तर इथून एक अगोदर मायनस करून टाकायचं. इथून एक मायनस केल्यानंतर उरेल किती? 1906. ठीक आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली का? का बरं मी इथून एक मायनस केला? का बरं? कारण की हा जो 1907 आहे हा वर्ष पूर्ण झालेला नाहीये. हा वर्ष पूर्ण झालेला नाहीये म्हणून इथून एक अगोदरच मायनस करून टाकलं. ठीक आहे. आता त्यानंतर बघा
1906, आता याला तोडायचं कसं की हा जो 1906च्या अगोदरचा 1 शताब्दी वर्ष उचलायचा, 1 शताब्दी वर्ष, 1 शतक वर्ष उचलायचं. ठीक आहे, तर मी तो घेत आहे 1600. ठीक आहे, 1600 घेतलं. आता बघा 1600 घेतलं म्हणजे ह्या 1906 मधून 1600 गेले तर उरलेत किती? 306. बरोबर आहे. इथून आणखी मी तोडत आहे 300. बरोबर आहे. आता उरलं किती? 1600 आणि 300 1900 आणि म्हणजे उरलेत किती? 6 वर्ष. ठीक आहे. आता हे जे 6 वर्ष आहेत तुम्हाला सांगायला थोडस आता हळूहळू सांगत आहे, त्याच्यामुळे वेळ लागत आहे, पण तुम्ही ज्यावेळेस स्वतः करून बघाल ही गोष्ट तर ही गोष्ट खूप लवकर होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा आता इथं उरले 6 वर्ष. ह्या 6 वर्षात लीप वर्ष किती असतील मित्रांनो? लीप वर्ष किती असतील तर 4 1 4 म्हणजे 1 लीप वर्ष असेल. बरोबर आहे, संपलं. आता बघा इथं आपला जो वर्षाचा जो होता तो संपला का? ठीक आहे, आता याच्या नंतर दिवस लागतील. आता बघा कुठपर्यंत जायचं आपल्याला? 13 जानेवारी पर्यंत. तर जानेवारीच्या कुठपर्यंत जायचं? 13. ठीक आहे, आता बघा हा जो आहे लीप शताब्दी वर्ष याची कोडिंग असते 0. ठीक आहे, याची जो आपण शताब्दी वर्ष कोणताही घेतो किंवा शतक वर्ष कोणताही घेतो त्याची कोडिंग असते 0. त्याच्यानंतर हा 300 वर्षांची कोडिंग किती आहे? 300 वर्षाची कोडिंग आहे 1. बघा मगाशी तुम्हाला लिहून दिलं मी 300 वर्षाची कोडिंग किती आहे, किंवा 300 वर्षात एक्स्ट्राचे जे दिवस येतात ते किती असतात? 1. त्यानंतर 6 आणि 1 किती झाले? 7. आणि 7 दिवसाचा 1 आठवडा असते आणि इथून आठवडा खतम करून टाका. झालं? 6 आणि 1 7 दिवसाचा 1 आठवडा खतम. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इथून जर आपण आठवडा जर मायनस करत आहोत तर बघा 7 1 7. बरोबर आहे, म्हणजे 7 1 इथून 7 मायनस केले तर उरतात किती? 6. बरोबर आहे, म्हणजे 1 आठवडा जर मी इथून मायनस करत आहे, 7 दिवसाचा 1 आठवडा जर मायनस करत आहे तर उरत किती आहे? 6. आता बघा 6 अधिक 1 म्हणजे किती झाले? 7. म्हणजे हा 1 आठवडा खतम झाला. म्हणजे उरलं किती आपल्याजवळ? 0. आणि 0 म्हणजेच काय असते? 0 कोणाची कोडिंग आहे? 0 कोणाची कोडिंग आहे? ती आहे रविवारची. कशाची कोडिंग आहे? ती आहे रविवारची. म्हणजे 13 जानेवारी 1907 ला कोणता वार होता? तर तो होता रविवार. तुम्ही कॅलेंडर मध्ये शोधूनही बघू शकता, तुम्हाला त्या दिवसाचा जो वार आहे तो रविवारच मिळणार आहे. आता आणखी एक उदाहरण आणखी घेऊ आपण. तर पुढील प्रश्न मी घेत आहे की 2 डिसेंबर 1881 ला कोणता वार होता? 2 डिसेंबर 1881 ला कोणता वार होता? ठीक आहे, आता बघा हा जो डिसेंबर आहे पूर्ण म्हणजे हा जो 1881 हा जो वर्ष आहे पूर्ण झालाय का नाही, तर इथून काय करायचं? अगोदर 1 मायनस करून घ्या. म्हणजे इथं उरेल किती? 1880. उरलेत 1880. आता ह्या 1880 ला आपण तोडू. 1880 ला कसं तोडू की अगोदर इथून शतक वर्ष बाहेर काढू. तर तो मी घेते याचा अगोदरचं 1 शतक वर्ष म्हणजे किती आहे? 1600. ठीक आहे, आता इथून 1600 मायनस झाले म्हणजे उरलेत किती? आता 280. तर इथून पुन्हा 200 बाहेर काढत आहे मी. ठीक आहे, वर्ष तेच बाहेर काढायचे ज्याची कोडिंग आपल्या जवळ आहे. म्हणजे किती? 100 200 300 आणि 400. ठीक आहे, आता इथून बघा 1600 बाहेर निघले, 200 बाहेर निघले म्हणजे 1800 बाहेर निघले. म्हणजे आता उरलेत किती? इथं 80. बरोबर आहे, इथं 80. आता या 80 वर्षामध्ये ज्या 80 वर्षामध्ये लीप इयर किती असतील? लीप इयर किती असतील? याला जर 4 ने आपण डिवाइड केलं तर आपल्याला किती मिळतील? इथे याला जर 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळतील 20. म्हणजे या 80 वर्षात 20 लीप वर्ष असतील. बरोबर आहे, ठीक आहे. आता इथं वर्षाचा गोष्ट संपली. त्याच्यानंतर आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे? डिसेंबर पर्यंत. तर ठीक आहे, आपण डिसेंबर पर्यंत जाऊ. तर अगोदर जानेवारी. आता जानेवारीत एक्स्ट्राचे दिवस किती येतात? 3. तिथे लिहिलं मी 3. त्याच्यानंतर फेब्रुवारी मध्ये एक्स्ट्राचे दिवस. आता बघा हा जो आहे 1881 हा लीप वर्ष आहे का? नाही, हा लीप वर्ष नाहीये. म्हणजे इथं जे आहे फेब्रुवारी मध्ये दिवसांची संख्या किती असेल? 28. म्हणजे इथं फेब्रुवारी मध्ये एक्स्ट्राचे दिवस किती येतील? 0. त्याच्यानंतर फेब्रुवारी झाला, त्याच्यानंतर मी घेत आहे मार्च. त्याच्यानंतर मार्च. ठीक आहे, इथे किती असतील? 3 दिवस एक्स्ट्रा. त्याच्यानंतर येत आहे एप्रिल. ठीक आहे, इथं 2 दिवस एक्स्ट्रा. त्याच्यानंतर येत आहे मे. इथेही 3 दिवस एक्स्ट्रा. त्याच्यानंतर जून किती येईल? 2 दिवस एक्स्ट्रा. त्याच्यानंतर जुलै किती दिवस एक्स्ट्रा? 3. त्याच्यानंतर ऑगस्ट किती दिवस एक्स्ट्रा? 3. त्याच्यानंतर ऑगस्ट नंतर सप्टेंबर इथं किती दिवस एक्स्ट्रा येतील? 2. त्याच्यानंतर ऑक्टोबर मध्ये 3 दिवस एक्स्ट्रा. आणि नोव्हेंबर कुठपर्यंत चाललो आपण? नोव्हेंबर पण किती येईल? 2 दिवस एक्स्ट्रा. आणि डिसेंबर मध्ये किती कोणत्या तारखेपर्यंत जातो आपण? 2 तारखेपर्यंत. तर डिसेंबर मध्ये 2 दिवस. ठीक आहे, हे कोडिंग लिहिली आपण दिवसांची.
ठीक आहे. आता बघा, आता काय होत आहे, हा जो 1600 आहे याची कोडिंग काय असेल, हा तर झाला 0. प्रत्येक शतक वर्षाची कोडिंग ही 0 असते, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 200 ची कोडिंग किती आहे मित्रांनो, 3. ठीक आहे. आता याला जर मी 7 ने भाग तोडलं, ठीक आहे, 80 ला जर मी 7 ने भाग तोडताय तर कितीचा भाग तुटेल, 7 1 7, बरोबर आहे, 7 1 7 आणि त्याच्यानंतर उरला 1, तर 7 1 7, बरोबर आहे. म्हणजे 3 दिवस एक्स्ट्रा निघतील, बरोबर आहे, 3 दिवस एक्स्ट्रा निघतील. किंवा असंही म्हणू शकता तुम्ही 11 7 77, तर इथून 3 दिवस एक्स्ट्रा निघतील, बरोबर आहे. किंवा याला 7 ने डिवाइड करून टाका आणि तुम्हाला एक्स्ट्राचे दिवस खाली भेटतील. म्हणजे कसं बघा, 80 ला मी 7 ने जर भागलं तर 7 1 7 उरलं 1, वरच्या 0, 7 1 7 उरले 3. तर हे जे खाली उरत आहे 3, हे झाले आपले एक्स्ट्राचे दिवस आणि हे जे वर मिळत आहेत आपल्याला हे काय झाले, आठवडे झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून जर भाग तोडला तर किती होईल, 7 दुने 14 म्हणजे 6 दिवस एक्स्ट्रा. ठीक आहे. आता बघा बाकीचे तर आपल्या छोटे अंक आहेत. आता बघा इथून काय करायचं, इथून एक आठवडा बनवायचा आणि तो मायनस करायचा. म्हणजे 7 दिवस कुठून कुठून बनतात ते बघा आणि त्यांना खतम करून टाका. बघा कसं, बघा 2 आणि 2 4 आणि 3 7 म्हणजे एक आठवडा इथून खतम झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 2 आणि 2 4 आणि 3 7, 2 आणि 2 4 आणि 3 7, हाही खतम झाला. त्याच्यानंतर आणखी काय होऊ शकते बघा, की 3 आणि 3 6, 3 आणि 3 6 याला तोडतो मी 1 आणि 1 मध्ये, 3 आणि 3 6 आणि 1 7, तर हा एक आठवडा इथूनही खतम झाला. त्याच्यानंतर 3 आणि 3 6 आणि 1 7 हा एक आठवडा इथून खतम झाला. ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो प्रॅक्टिस कराल ना तर ही गोष्ट आणखी सोपी वाटेल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की याला जर मी तोडलं तर याला असं तोडू शकतो की हा 6 आहे, याला 7 बनवण्यासाठी मला 1 ची गरज आहे, तर मी काय करतोय, हा 3 ला असं लिहितो 2 आणि 1, 6 आणि 1 7 इथूनही खतम झाला. म्हणजे आता उरलं किती आपल्याजवळ, 2 अधिक 3, बरोबर आहे, 2 अधिक 3 म्हणजे किती झाले, 5. आणि 5 ची कोडिंग काय, म्हणजे 5 नंबरवर कोणता वार येते, तो शुक्रवार येते. कोणता वार येते, शुक्रवार. म्हणजेच 2 डिसेंबर 1881 रोजी कोणता वार असेल, तर तो असेल शुक्रवार. कोणता वार असेल, शुक्रवार. आणखीन एक उदाहरण घेत आहे मी आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नाकडे वळूया. ठीक आहे. तर एक उदाहरण घेत आहे मी की 15 मार्च 2035 रोजी कोणता दिवस असेल. 15 मार्च 2035 रोजी कोणता दिवस असेल. तर काय करायचं आपल्याला, इथून एक अगोदरच मायनस करायचं आहे, म्हणजे 2034 आहे. ठीक आहे. 2034 आपल्या हाती आले. ठीक आहे. आता याला तोडा, तर या 2034 चा म्हणजे अगोदरचा शतक वर्ष कोणता येईल, 2000. ठीक आहे. 2000 म्हणजे उरलेत किती आता, 34, बरोबर आहे. इथं उरलेत किती आता, 34. ठीक आहे. कारण की 100-200 वर्ष आता इथून एक्स्ट्रा निघू शकतात का, नाही, म्हणून आपण डायरेक्ट इथलं 34. आता या 34 वर्षात, ह्या 34 वर्षात मित्रांनो लीप वर्ष किती आले असतील, 34 वर्षात लीप वर्ष किती आले असतील, 832, बरोबर आहे. म्हणजे 8 वर्ष, बरोबर आहे, 8 वर्ष हे लीप वर्ष आले असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे झालं वर्ष इथून खतम झाले. त्याच्यानंतर आता बघू आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, 15 मार्च म्हणजे जानेवारी चे किती दिवस, 3 दिवस. त्याच्यानंतर फेब्रुवारीचे बघा 35 हा लीप वर्ष आहे का, नाहीये, तर फेब्रुवारीचे 0 दिवस. त्याच्यानंतर मार्च, आता बघा मार्चचे किती दिवस आहेत बघा. आता तुम्ही असाही विचार करू शकता की 15 आहे, तर 7 दुने 14 म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा निघेल, किंवा 15च्या 15 लिहू शकता तुम्ही इथं. तर मी आता लिहित आहे, याला 7 ने भागलं मी ना, तर 7 दुने 14 म्हणजे एक्स्ट्राचे दिवस किती आला, 1. ठीक आहे. एक्स्ट्राचा दिवस किती आला, 1. आता इथून फक्त भाग तोडणे. हा शताब्दी वर्ष आहे म्हणजे याची कोडिंग किती आहे, 0. ठीक आहे. त्याच्यानंतर याला जर भाग तोडला आपण तर किती येईल, 728 आणि म्हणजे उरलेत किती, 6. ठीक आहे. याला जर भाग तोडला 7चा तर उरेल किती, 1. त्याच्यानंतर बघा 6 आणि 1 7 खतम झालं, म्हणजे 3 आणि 1 4 आणि 4 म्हणजे कोणाची कोडिंग आहे, गुरुवारची. कोणाची कोडिंग आहे, गुरुवारची. म्हणजेच 15 मार्च 2035 रोजी कोणता दिवस असेल, तर गुरुवार असेल. तर ह्या पूर्ण ज्या गोष्टी झाल्या ह्या आतापर्यंत आपण बेसिक शिकलोय कॅलेंडरचं. आता आपण डायरेक्ट उदाहरणांना सुरुवात करणार आहोत, कारण की जेवढं बेसिक होतं तेवढं बेसिक मी तुम्हाला सांगितलंय की कॅलेंडरचं काय बेसिक असते. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न आहे, प्रथम स्वातंत्र्य दिवस जो 15 ऑगस्ट 1947 ला साजरा केला होता त्या दिवशी कोणता वार होता.
ठीक आहे. प्रथम स्वातंत्र्य दिवस ज्या दिवशी आपण सेलिब्रेट केला होता 1947 ला 15 ऑगस्टला, त्या दिवशी कोणता दिवस होता? तर 15 ऑगस्ट 1947 ला विचारलं आपल्याला. तर 47 पूर्ण झालाय का नाही? इथून एक मायनस करून टाकू म्हणजे 1946. ठीक आहे, म्हणजे 1946. ठीक आहे, याला तोडू आपण. आता बघा इथून 1600 बाहेर काढले कारण की एक पूर्ण आपल्याला शताब्दी वर्ष बाहेर काढायचं आहे. त्यानंतर बघा शताब्दी वर्ष, त्याच्यानंतर 300 वर्ष पुन्हा बाहेर निघू शकतात. तर 300 बाहेर काढले आणखी मी, म्हणजे झाले 1900 आणि उरलेत किती आता? 46. इथं 46 लिहिले. आता ह्या 46 मध्ये पण लीप वर्ष किती असतील? 46 मध्ये जर लीप वर्ष काढले मी तर 11×44 म्हणजे 11 लीप वर्ष असतील. बरोबर आहे, 11 लीप वर्ष. आता समजत नसेल ना जर तुम्हाला की लीप वर्ष कसे काढायचे, तर काय करायचं? ह्या 46 ला 4 ने डिवाइड करून टाका तुम्ही. म्हणजे किती आहे? 4 1 4, उरला 0 वरचे 6, त्याच्यानंतर 4 1 4, उरले 2. तर हे जे वर येतात मित्रांनो, हे काय? हे आपले लीप वर्ष आहे. ठीक आहे, तिथून वर्ष बाहेर काढले आपण. त्याच्यानंतर आता आपल्याला महिन्यांकडे वळायचं आहे. तर कुठपर्यंत जायचं? 15 ऑगस्ट पर्यंत. तर जानेवारी किती दिवस एक्स्ट्रा? 3 दिवस. आता 47 लीप वर्ष आहे का? लीप वर्ष नाही आहे. ठीक आहे, तर फेब्रुवारी जो आहे तो फेब्रुवारी किती दिवसाची येईल? 0 दिवस एक्स्ट्रा येतील तिथून, कारण की तो 28 दिवसाचा राहील. त्याच्यानंतर येईल मार्च. हा किती दिवसात म्हणजे एक्स्ट्राचे दिवस किती राहतील? 3. त्याच्यानंतर एप्रिल 2 दिवस एक्स्ट्रा. त्याच्यानंतर मई किती? 3 दिवस एक्स्ट्रा. त्याच्यानंतर जून किती दिवस? 2 दिवस एक्स्ट्रा. त्याच्यानंतर जुलै, ठीक आहे, 3 दिवस एक्स्ट्रा. आणि त्याच्यानंतर ऑगस्ट. ठीक आहे, किती दिवस आहेत? 15. तर 7 दुने 14 म्हणजे 1 दिवस एक्स्ट्रा निघत आहे. ठीक आहे, 7 दुने 14 म्हणजे 1 दिवस एक्स्ट्रा निघत आहे. आता बघा मित्रांनो, इथून मी आठवडे मायनस करत आहे. तर अगोदर इथं बघत आहे, हा याची कोडिंग किती येईल? 0. त्याच्यानंतर याची कोडिंग किती येईल? 1. 300 वर्ष जर असतील तर एक्स्ट्राचा दिवस किती येते? 1. त्याच्यानंतर याला जर 7 चा भाग तोडलं, बरोबर आहे, याला जर 7 चा भाग तोडलं तर 7 सकम 42, बरोबर आहे, 7 सकम 42 होतात, म्हणजे 4 दिवस एक्स्ट्राचे निघले इथून. त्याच्यानंतर इथं 7 चा भाग तोडला, 7 1 7, तर इथून पुन्हा 4 दिवस एक्स्ट्राचे निघले. बरोबर आहे, इथून भाग तोडला. आता बघा इथून आठवडे पुन्हा मायनस करत नाही. तर बघा किती होईल? तर 3 आणि 3 6 आणि 1 7, बरोबर, 3 आणि 3 6 आणि 1 7. त्याच्यानंतर 2 आणि 2 4 आणि 3 7, हा आठवडा खतम झाला. त्याच्यानंतर बघा 4 आणि 3 7, हा आठवडा खतम झाला. म्हणजे 1 आणि 4 म्हणजे किती झाले? 5. आणि 5 बरोबर किती असते? शुक्रवार. काय असते? शुक्रवार. बरोबर आहे, म्हणजे ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947, 15 ऑगस्ट 1947, त्या दिवशी कोणता वार होता? तर त्या दिवशी होता शुक्रवार. पुढील प्रश्न आहे, प्रथम प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी 1950 ला साजरा केला होता, त्या दिवशी कोणता वार होता? ठीक आहे, 26 जानेवारी 1950 ला कोणता वार होता आपल्याला तर विचारलंय. तर अगोदर काय करायचे? इथून 1 दिवस मायनस करून टाका, म्हणजे 1949 उरले इथं. ठीक आहे, आता 1949 आपण घेतलं आणि इथून किती बाहेर काढले? अगोदर 1600 बाहेर काढले, कारण की शताब्दी वर्ष. त्याच्यानंतर आणखी 300 बाहेर निघत आहेत. त्याच्यानंतर निघलेत 49. बरोबर, 49. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर इथून जर आपण लीप वर्ष बाहेर काढतात, लीप इयर, बरोबर आहे, तर किती इथून निघतील जर लीप वर्ष बाहेर काढले? तर 1248, तर इथं 12 लीप इयर बाहेर निघतील. ठीक आहे, लीप इयर 12 बाहेर निघतील. ठीक आहे, त्याच्यानंतर हे झालं वर्ष. त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला की जानेवारी, आपल्याला कुठपर्यंत जायचं? फक्त जानेवारी पर्यंत जायचंय. तर जानेवारी इथे किती दिवस आहे? 26, बरोबर आहे, 26 दिवस. तर 7 त्रिक 21, बरोबर आहे, म्हणजे एक्स्ट्राचे दिवस किती निघतात इथं? 5 दिवस. ठीक आहे, एक्स्ट्राचे 5 दिवस निघले. आता आपण काय करणार आहोत? इथून अगोदर कोडिंग बाहेर काढणार आहोत. तो बघा 1600 ची कोडिंग किती आहे? 0. त्याच्यानंतर 300 ची कोडिंग किती आहे? 1, बरोबर आहे. आता बघ 49 ला 7 चा पूर्ण भाग तुटत आहे, म्हणजे इथून तर 1 म्हणजे 0 दिवस बाहेर निघतील. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं जर 7 चा भाग तोडला तर किती दिवस निघतात? 5 दिवस बाहेर निघत आहेत. बरोबर, 7 1 7, उरलेत खाली 5. त्याच्यानंतर इथं उरलेत 5. ठीक आहे, आता बघा जर याला जर मी तोडलं असा 2 अधिक 3, तर 5 आणि 2 7, म्हणजे 1 आठवडा इथूनही खतम झाला. बरोबर आहे, म्हणजे उरलेत किती आता बघा? 1 आणि 3 म्हणजे 4, आणि 4 म्हणजे काय असते? गुरुवार. 4 म्हणजे काय असते? गुरुवार. म्हणजे 26 जानेवारी 1950 ला कोणता दिवस होता? तर गुरुवार.
पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणकोणते दिवस शतक वर्षाचे शेवटचे दिवस होऊ शकत नाही? शेवटचे दिवस होऊ शकत नाही. आता बघा, जो शतक वर्ष असते त्याचे शेवटचे दिवस कोणकोणते असू शकतात? बघा, काय कोडिंग सांगितले तुम्ही तुम्हाला? 5, 3, 1 आणि 0. बरोबर आहे. म्हणजे शुक्रवार, त्याच्यानंतर बुधवार, त्याच्यानंतर सोमवार आणि त्याच्यानंतर रविवार. बरोबर. हे 4 दिवसापैकी एक दिवस कोणताही हा शतक वर्षाचा शेवटचा दिवस राहू शकते. आता बघा, ऑप्शन मध्ये काय काय दिलं आपल्याला? पहिला दिलाय शुक्रवार, रविवार, शुक्रवार आणि रविवार. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन दिलाय शुक्रवार आणि सोमवार. त्याच्यानंतर दिलाय आपल्याला मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. आणि त्याच्यानंतर दिलं आपल्याला बुधवार आणि गुरुवार. ठीक आहे. तर शताब्दी दिवस होऊ शकत नाही म्हणत आहे. ठीक आहे. आता बघा, शुक्रवार आणि रविवार हे तर होऊ शकतात. बघा, शुक्रवार आणि रविवार हे होऊ शकतात, हे तर होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर शुक्रवार आणि सोमवार हे होऊ शकतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता इथं थोडंसं कन्फ्युजन असेल तुम्हाला, बुधवार आणि गुरुवार. बुधवार तर होऊ शकते ना, जरी गुरुवार नाही होत असेल, पण बुधवार तर शेवटचा दिवस असू शकते, म्हणजे हाय होऊ शकते. पण मंगळवार, गुरुवार आणि शनिवार होऊ शकते का? नाही. हा शेवटचे दिवस होऊ शकत नाही शताब्दी वर्षाचे किंवा शतक वर्षाचे. तर ऑप्शन कोणता येईल? सी, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे शताब्दी वर्षाचे शेवटचे दिवस होऊ शकत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणकोणते दिवस शताब्दी वर्षाचे प्रथम दिवस होऊ शकत नाही? प्रथम दिवस होऊ शकत नाही म्हणताय. ठीक आहे. आता शताब्दी वर्षाचा जो प्रथम दिवस आहे तो कोणकोणता होऊ शकते? एक तर शनिवार, दुसरं काय गुरुवार. बरोबर आहे. त्याच्यानंतर मंगळवार आणि त्याच्यानंतर काय सोमवार. हे जे दिवस आहेत हे शताब्दी वर्षाचे पहिले दिवस होऊ शकतात. बरोबर आहे. आता त्यांनी ऑप्शन मध्ये काय काय दिलंय बघा. त्यांनी ऑप्शन मध्ये दिलाय शुक्रवार आणि बुधवार. दुसरा ऑप्शन आहे शुक्रवार, शनिवार. त्याच्यानंतर मंगळवार, रविवार. त्यानंतर दिलाय गुरुवार, सोमवार. ठीक आहे. तर प्रथम दिवस होऊ शकत नाही. आता बघा, शुक्रवार आणि बुधवार होऊ शकतात का? शुक्रवार आणि बुधवार प्रथम दिवस होऊ शकत नाही. ठीक आहे. आता बघा, शुक्रवार नाही होऊ शकत पहिला दिवस, पण शनिवार तर होऊ शकते, म्हणजे हाय होऊ शकते. बरोबर आहे. त्याच्यानंतर मंगळवार, रविवार जरी नाही होत असेल पण मंगळवार तर होत आहे ना पहिला दिवस, तर हाय होऊ शकते. त्याच्यानंतर गुरुवार आणि सोमवार हे होऊ शकतात. बरोबर आहे. म्हणजे जो पहिला दिवस नाही होऊ शकत एक्झॅक्टली दोन्ही, दोन पैकी एक जरी होत असेल तर ते ठीक आहे, पण जर दोन्ही नाही होऊ शकत असेल तर ऑप्शन कोणता राहील? पहिला वाला, म्हणजे शुक्रवार आणि बुधवार हा शताब्दी वर्षाचा प्रथम दिवस होऊ शकत नाही. पुढील प्रश्न आहे, आर्यनने 1990 साठी एक कॅलेंडर घेतला आणि त्यातूनच त्याने त्या वर्षाच्या दिवसांची माहिती मिळवली. काय तो त्या कॅलेंडरला कोणत्या वर्षी पुन्हा उपयोगात आणू शकतो का? जर हो तर कोणत्या वर्षी? ठीक आहे. तर बघा, आर्यनने काय घेतलं, 1990 ला एक कॅलेंडर घेतलं. 1990 ला, ठीक आहे, म्हणजे 1990 कॅलेंडर घेतलं असेल त्याने. आता तो प्रश्नात विचारत आहे की त्याने या कॅलेंडरची पूर्ण माहिती मिळवली, म्हणजे कोणत्या वारी, म्हणजे कोणत्या तारखेला कोणता दिवस आहे वगैरे. आता प्रश्न असा विचारला आहे की या कॅलेंडरला आपण पुन्हा उपयोगात आणू शकतो का? तर कोणताही कॅलेंडर घेतला तर आपण काही वर्षांनी त्याला पुन्हा उपयोगात आणू शकतो, 100% आणू शकतो. म्हणजे आन्सर तो हो आहे. ठीक आहे, त्याच्यात काही शंका नाही. पण कोणत्या वर्षी? आता कोणत्या वर्षी जर म्हटलंय तर आपण अगोदर काय बघतो की हा जो वर्ष आहे याचा किती वर्षांनी एक लीप वर्ष येत आहे. आता बघा, 1990 आहे आणि याच्या समोरचा लीप वर्ष कोणता? 1992. कोणता आहे? 1992. किती वर्षांनी येत आहे मित्रांनो? 2 वर्षांनी येत आहे. बरोबर, 2 वर्षांनी येत आहे. जर एखादा वर्षाचा 2 वर्षांनी किंवा 1 वर्षांनी लीप इयर येत असेल तर तो वर्ष स्वतःला किती वर्षानंतर रिपीट करते? तर तो 11 वर्षांनी रिपीट करते. म्हणजे 1990 प्लस 11 म्हणजे किती होईल? 10
त्याच्यानंतर 0, 1 आणि 1, 2 म्हणजे 2001 ला तो 1990 ला जो कॅलेंडर आणला तोच 2001 ला पुन्हा वापरू शकतो, कारण की 2001 ला पण त्याच तारखेला तोच दिवस राहील आणि तेच महिने राहते, बरोबर. तर हा जो 1990 चा कॅलेंडर आहे तो कोणत्या वर्षी पुन्हा उपयोगात आणू शकतो, तर 2001 ला. पुढील प्रश्न आहे 15 सप्टेंबर 2000 ला शुक्रवार आहे, तर 15 सप्टेंबर 2001 ला कोणता वार असेल. ठीक आहे, बरं काय म्हणत आहे, 15 सप्टेंबर 2000 ला कोणता वार आहे, शुक्रवार आहे. तर 15 सप्टेंबर 2001 ला कोणता वार आहे, आपल्याला हे विचारलं. तिथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या मित्रांनो, जो वर्ष अगोदर दिला आहे तो बघून घ्यायचं कोणता वर्ष आहे, लीप वर्ष आहे की साधारण वर्ष आहे. आता हा 2000 हा जो आहे हा एक लीप वर्ष आहे. ठीक आहे, म्हणजे आपण जर पुढच्या वर्ष घेत आहोत तर आपल्याला 2 दिवस वाढवावे लागतील, बरोबर. जर लीप वर्ष आहे तर तो 2 दिवसांनी वाढते किंवा 2 दिवस एक्स्ट्राचे निघतात, आणि जर लीप वर्ष नसेल तर तो 1 दिवसाने एक्स्ट्रा होते. पण तर तो जर लीप वर्ष आहे त्याच्यामध्ये पण एक कंडिशन आहे, ती कंडिशन समजून घेणे महत्वाचे आहे. आता बघा, 1 दिवस कधी वाढते, जर तो महिना, जर हा जो महिना आहे 2000 किंवा तो जर लीप वर्ष आहे, हा जर 29 फेब्रुवारीच्या अगोदरची तारीख असेल, बरोबर आहे, तेव्हाच तो 1 दिवसांनी वाढेल, आणखीन 1 दिवसांनी म्हणजे 2 दिवस होतील, बरोबर आहे. म्हणजे तारीख असती म्हणजे 15 आपल्याला 15 फेब्रुवारी 2000 पासून 15 फेब्रुवारी 2001 हे दिवस विचारलं असतं तर इथं 2 दिवस वाढले असते, बरोबर आहे. का बरं, कारण की ही जी तारीख आहे फेब्रुवारी महिन्याची हे 29 फेब्रुवारीच्या अगोदरची तारीख आहे, म्हणजे इथं 1 दिवस आणखीन एक्स्ट्रा वाढणार आहे. म्हणजे अगोदर तर 1 दिवस वाढतेच, पण इथं फेब्रुवारी आहे 29 फेब्रुवारीचा, तो आणखीन 1 दिवस वाढेल, बरोबर. म्हणून इथून इथपर्यंत जाताना एकूण दिवसांची जी संख्या वाढणार आहे ती 2 वाढणार आहे. समजलं ना. का बरं, कारण की ही जी डेट आहे हे 29 फेब्रुवारीच्या अगोदरची डेट आहे. परंतु इथं जे हे 15 जे सप्टेंबर आहे हे फेब्रुवारीच्या अगोदरची तारीख आहे का, नाही, हे फेब्रुवारीच्या नंतरची तारीख आहे. म्हणून 15 सप्टेंबर पासून 15 सप्टेंबर 2001 पर्यंत जर आपण जात आहोत तर इथं वाढणार किती दिवस, फक्त 1 दिवस वाढणार. ठीक आहे, हा मनात गोंधळ ठेवू नका की हा लीप वर्ष आहे तर आपण पुढच्या वर्षात जम्प करत आहोत तर तो 2 दिवसांनी वाढेल. त्याच्यासाठी पण कंडिशन असते की ज्या तो महिना जर लीप वर्ष दिलेला आहे तिथली जी तारीख आहे ती 29 फेब्रुवारीच्या अगोदरची जर असेल तर मग आणखी 2 दिवस वाढतील, नाहीतर वाढणार नाही. ठीक आहे, म्हणजे आता बघा 1 दिवसाने तो पुढचा दिवस वाढलाय, म्हणजे त्या वर्षी 15 सप्टेंबरला शुक्रवार होता तर समोरचा 1 दिवस वाढला, म्हणजे शुक्रवारच्या नंतर कोणता येईल, शनिवार. म्हणजे जो 15 ऑगस्ट आहे 15 सप्टेंबर आहे 2001 च्या त्या तारखेला कोणता दिवस राहील, तो राहील शनिवार. पुढील प्रश्न आहे 1988 वर्षीचा स्वातंत्र्य दिवस हा बुधवारी साजरा केला असेल तर 1989 मध्ये तो कोणत्या दिवशी साजरा करण्यात येईल. बघा, 15 ऑगस्ट 1988 ला बुधवार होता. आपल्याला विचारलंय 15 ऑगस्ट 1989 ला कोणता दिवस असेल. ठीक आहे, इथे बघा हा लीप इयर आहे, पुन्हा लीप इयर आला, पण ही जी तारीख आहे 29 फेब्रुवारीच्या नंतरची आहे, त्याच्यामुळे इथं दिवस किती वाढतील, फक्त 1, म्हणजे बुधवारच्या नंतरचा 1 दिवस वाढेल, म्हणजे इथं कोणता येईल, गुरुवार येईल. म्हणजेच 15 ऑगस्ट 1989 ला कोणता वार असेल, तर गुरुवार असेल. पुढील प्रश्न आहे जर 18 फेब्रुवारी 1997 ला मंगळवार होता तर 18 फेब्रुवारी 1999 ला कोणता वार असेल. ठीक, बघा काय विचारलं आपल्याला, 18 फेब्रुवारी 1997 ला कोणता दिवस होता, तर तो होता मंगळवार. तर आपल्याला विचारलं आहे की 1999 ला कोणता वार असेल, म्हणजे इथं मधात 1998 पण जाईल आणि त्याच्यानंतर 18 फेब्रुवारी 1999 ला कोणता वार येईल हे विचारलं. ठीक आहे, आता बघा हाही साधारण वर्ष आणि हाही साधारण वर्ष, सामान्य वर्ष. ठीक आहे, म्हणजे इथं
वर्ष जो आहे किती दिवसांनी वाढेल, पुढच्या वर्षी 1 दिवसांनी, म्हणजे इथपासून इथे होता हा 1 दिवसांनी वाढेल, इथपासून इथे होता हा 1 दिवसांनी वाढेल. म्हणजे एकंदरीत किती दिवस वाढले, 2 दिवस वाढले. म्हणजे मंगळवारच्या समोरचे 2 दिवस, 1 आणि 2, म्हणजे कोणता येईल, बुधवार आणि गुरुवार. बरोबर आहे. म्हणजे 18 फेब्रुवारी 1999 ला कोणता वार राहील, तर तो राहील गुरुवार. कोणता वार राहील, गुरुवार. पुढील प्रश्न आहे, जर 3 डिसेंबर 1990 ला रविवार होता तर 3 जानेवारी 1991 ला कोणता वार असेल. ठीक आहे, बघा काय विचारलंय. 3 डिसेंबर 1990 ला कोणता वार होता, रविवार होता. तर आपल्याला विचारलं आहे 3 जानेवारी 1991 ला कोणता वार असेल. ठीक आहे, असं विचारलं आपल्याला. तर बघा मित्रांनो, आपण म्हणजे हा शेवटचा महिना सुरू आहे 1990 आणि त्याच्यानंतर जस्ट येणारा पहिला महिना घेतला येतो. ठीक आहे, तर बघा डिसेंबर जो महिना असते हा 31 दिवसाचा असते. बरोबर आहे. 31 दिवसापैकी 3 दिवस झाले, म्हणजे उरलेत किती आता, 31 मधून 3 गेलेत, 31 मधून 3 गेलेत म्हणजे उरलेत किती, 28. म्हणजे इथं 28 दिवस उरलेत. किती उरलेत, 28 दिवस. बरोबर आहे, गोष्ट समजली तुम्हाला. 28 दिवस उरलेत आणि 28 दिवसात एक्स्ट्राचे दिवस किती निघतील, 728, म्हणजे 0 दिवस येईल. बरोबर, 0 दिवस एक्स्ट्राचे निघले. आता इथं कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला विचारलंय, 3 जानेवारी, म्हणजे 3 दिवस इथून एक्स्ट्रा आले, म्हणजे 0 आणि 3 म्हणजे किती झाले, 3. आणि 3 ची कोडिंग काय, 3 ची कोडिंग काय, बुधवार. 3 ची कोडिंग काय, बुधवार. म्हणजे 3 जानेवारी 1991 ला कोणता वार असेल, तर तो असेल बुधवार. पुढील प्रश्न आहे, जर 17 सप्टेंबर 1982 ला शनिवार होता तर 22 डिसेंबर 1984 ला कोणता वार असेल. ठीक आहे, बघा काय म्हणत आहे, 17 सप्टेंबर 1982 ला शनिवार होता. तर आपल्याला विचारलं आहे 1984 ला. तर बघा 1984 म्हणजे इथं मधात 83 आणि त्याच्यानंतर 84. ठीक आहे, तर आपण काय करू, अगोदर आपल्याला विचारलंय 22 डिसेंबर 1984 विचारलं. ठीक आहे, तर आपण काय करू, अगोदर 17 सप्टेंबर 1984 पर्यंत कितीचे दिवस एक्स्ट्रा आले ते बघू. ठीक आहे, बघा तर हा बघा हाही साधारण वर्ष आहे. ठीक आहे, हाही साधारण वर्ष आहे आणि हा लीप वर्ष. बरोबर, हा लीप वर्ष आहे. त्याच्यामुळे बघा इथून इथपर्यंत येताना किती दिवस वाढतील, किती दिवस वाढतील, इथून इथपर्यंत येताना 1 दिवस वाढले. बरोबर आहे. आणि 84 पर्यंत ज्यावेळेस जातो आपण, तर हा 84 लीप वर्ष आहे म्हणून इथं 2 दिवस वाढतील. बरोबर आहे, बरोबर. का बरं, आता इथं 2 दिवस का वाढवले मी तेही समजून घ्या मित्रांनो. तारीख किती दिली आहे, 17 सप्टेंबर. ही जे 17 सप्टेंबर आहे 29 फेब्रुवारी क्रॉस करून येत आहे. बरोबर, 29 फेब्रुवारीला ओलांडून येत आहे म्हणून 29 फेब्रुवारी आपल्याला मिळाली. 29 फेब्रुवारी म्हणून तो जो एक दिवस आहे 29 फेब्रुवारीचा एक्स्ट्राचा, तो पण आपण इथं काउंट केलाय. म्हणजे इथपासून इथपर्यंत येताना 2 दिवस एक्स्ट्राचे येतील. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 2 दिवस एक्स्ट्राचे आले. त्याच्यानंतर बघा 17 सप्टेंबर. आता सप्टेंबर जो महिना असते हा असते 30 दिवसाचा. बरोबर, 30 पैकी तर 17 गेले तर उरलेत किती, 13 दिवस. बरोबर, 13 दिवस उरलेत. बरोबर, 13 दिवस उरलेत कितीचे, सप्टेंबरचे. 13 दिवस. ठीक आहे, सप्टेंबरचे 13. त्याच्यानंतर ऑक्टोबर. ऑक्टोबरचे किती दिवस येतील, ऑक्टोबर असते 31 दिवसाचा म्हणजे 3 दिवस. ठीक आहे, त्याच्यानंतर नोव्हेंबर असते 30 दिवसाचा. बरोबर आहे, म्हणजे 2 दिवस. आणि डिसेंबर कुठपर्यंत जायचं आपल्याला, डिसेंबर कुठपर्यंत जायचे, डिसेंबर जायचं 22 पर्यंत. ठीक आहे, तर बघा इथं 7 ने डिवाइड केलं मी, तिथं किती येईल, 6. त्यानंतर इथं 7 ने डिवाइड केलं तर इथं येईल 1. बरोबर, तर 6 आणि 1 7 खतम झाले इथून. बरोबर आहे, एक आठवडा खतम झाला. त्याच्यानंतर बघा 2 आणि 3 किती झाले, 5. 5 आणि हे 3 किती झाले, 8. बरोबर आहे, 8. आता 8 ला जर मी डिवाइड केलं 7 ने तर उरत किती, इथं 1. बरोबर आहे, 1 उरत. आता बघा काय आहे, शनिवार प्लस 1, शनिवारच्या समोरचा 1 दिवस, शनिवारचा समोरचा 1 दिवस म्हणजे काय, रविवार. म्हणजेच 22 डिसेंबर 1984 ला कोणता दिवस राहील, तर तो राहील रविवार.
पुढील प्रश्न आहे, जर 1 मे 2000 ला मंगळवार होता तर 31 जुलै 2000 ला कोणता वार असेल? 1 मे 2000 ला कोणता होता? मंगळवार होता. ठीक आहे. तर आपल्याला विचारला 31 जुलै पर्यंत. तर मे नंतर जून, त्याच्यानंतर जुलै, 31 जुलै 2000 पर्यंत आपल्याला विचारला. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, हा जो मे आहे हा किती दिवसाचा असते? 31 दिवसाचा. आणि 31 मधून 1 गेला, उरले 30 दिवस. आणि ह्या 30 दिवस मध्ये एक्स्ट्रा दिवस काढले तर आपण किती येतील? 2 दिवस एक्स्ट्रा येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर जून हा इथून किती दिवस एक्स्ट्राचे निघतात? 2 दिवस एक्स्ट्रा निघतात. बरोबर. त्याच्यानंतर 31 जुलै म्हटलंय. आता 31 जुलै जर विचार केला आपण, तर 31 पर्यंत जर विचार केला तर 31 मधून 728 मायनस करून टाका, म्हणजे 3 दिवस एक्स्ट्रा निघतील. बरोबर. 3 दिवस एक्स्ट्रा निघतील. बरोबर. ठीक आहे. तर इथून जर आपण बघितलं तर 2 2 4 आणि 3 7 म्हणजे खतमच, म्हणजे शून्य उरलं. आता शून्य उरलं म्हणजे मंगळवारच्या समोरच्या शून्य दिवस म्हणजे कोणता येईल? मंगळवारचा. बरोबर. म्हणजेच 31 जुलै 2000 ला कोणता दिवस असेल? तर तो असेल मंगळवार. पुढील प्रश्न आहे, जर 1980 चा प्रजासत्ताक दिवस शनिवारी होता तर 3 मार्च 1980 ला आठवड्याचा कोणता वार असेल? ठीक आहे. आता प्रजासत्ताक म्हणजे 26 जानेवारी, म्हणजे 26 जानेवारी 1980 ला कोणता वार होता? शनिवार होता. ठीक आहे. तर आपल्याला विचारलंय मार्च पर्यंत. तर जानेवारी, त्याच्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च घेतलाय 3 मार्च 1980 ला. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, 31 दिवसाचं असतं जानेवारी आणि 31 मधून 26 गेले म्हणजे उरलेत 5 दिवस. बरोबर. इथून 5 दिवस एक्स्ट्रा गेले. आता फेब्रुवारी, आता बघा हा लीप वर्ष 1980 म्हटलं म्हणजे लीप वर्ष. ठीक आहे. तर फेब्रुवारी हा 29 दिवसाचा असेल आणि 29 दिवसाचा जर फेब्रुवारी असेल तर एक्स्ट्राचा दिवस किती निघेल? 1. एक्स्ट्राचे दिवस 1 निघले. त्याच्यानंतर मार्चचे 3 दिवस. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत किती झाले? 6 आणि 3 9. बरोबर आहे. 6 आणि 3 9 दिवस. आणि 9 ला जर मी 7 ने डिवाइड केलं, 9 ला जर 7 ने डिवाइड केलं तर उरतात किती? 2 दिवस एक्स्ट्राचे उरतात. म्हणजे शनिवारच्या समोरचे 2 दिवस, शनिवारच्या समोरचे 2 दिवस म्हणजे रविवार आणि त्याच्यानंतर सोमवार. बरोबर आहे. म्हणजे 3 मार्च 1980 ला कोणता वार असेल? तर तो असेल सोमवार. कोणता वार असेल? सोमवार. पुढील प्रश्न आहे, 2 जानेवारी 1995 ते 15 मार्च 1995 पर्यंत एकूण दिवस किती? ठीक आहे. तर बघा मित्रांनो, 2 जानेवारी 1975 विचारलाय ते 15 मार्च 1975. ठीक आहे. मग त्यात फेब्रुवारी पण म्हणजे. बरोबर. आता बघा मित्रांनो, आता जानेवारी म्हणजे 2 जानेवारी पासून काउंट केलाय म्हणजे 2 जानेवारी पण तिथं ऍड होईल. आता जानेवारी मध्ये एकूण दिवस किती येतील? एकूण दिवस असतात 31. बरोबर. 31 मधून जर 2 मायनस केले आपण तर उरतात किती? उरतात 29. बरोबर. पण आपल्याला मायनस करायचं होतं का? नाही, 2 पासून काउंट करायचं होतं. तर हे जे एक आपण एक्स्ट्रा मायनस करून टाकलं 2 ला, हे इथे ऍड करा म्हणजे 30 दिवस. म्हणजे 2 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत एकूण दिवस किती होतील? 30 दिवस. ठीक आहे. आता इथं फेब्रुवारी बघा, हा जो वर्ष आहे हा लीप इयर आहे का? नाही आहे. हा लीप इयर नाही आहे. म्हणजे जो फेब्रुवारी असेल हा किती दिवसाचा असेल? 28 दिवसाचा असेल. बरोबर. आणि त्यानंतर 15 मार्च हे झाले तुमचे 15 दिवस. ठीक आहे. त्यांची आपण जर बेरीज केली तर किती येईल? 13 चे 3 हात चला 1, त्याच्यानंतर 5 आणि 2 7. बरोबर आहे. 5 आणि 2 7 म्हणजे 2 जानेवारी ते 15 मार्च पर्यंत एकूण दिवसांची संख्या किती असेल? तर ते असेल 73. पुढील प्रश्न आहे, जर महिन्याचा 3रा दिवस रविवार होता तर त्याच महिन्याच्या 4थ्या बुधवारच्या 3 दिवसानंतरचा दिनांक कोणता होता? ठीक आहे. आता महिना कोणता म्हटला आपल्याला माहित नाही. आपण कोणताही महिना पकडू शकतो. ठीक आहे. 30 चा नाही तर 31 चा. तर आपल्याला काय म्हटलंय की महिन्याचा 3रा दिवस रविवार होता म्हणजे 1 2 आणि 3 हा दिवस होता रविवार. ठीक आहे. हा दिवस कोणता होता? रविवार. आता आपल्याला काय म्हटलंय? 4थ्या बुधवारच्या 3 दिवसानंतर. 4थ्या बुधवारच्या 3 दिवसानंतर. आता बघा, आता हा रविवार आहे तर 4 5 आणि 6 म्हणजे हा सोमवार असेल,
हा मंगळवार असेल आणि हा बुधवार असेल, बरोबर. आता 6 तारखेला बुधवार आला म्हणजे आणखी 7 दिवसानंतर बुधवार येईल, म्हणजे 6 आणि 7 13 तारखेला पण बुधवार येईल. पुन्हा आणखी 7 दिवसांनी पुन्हा बुधवार येईल, म्हणजे 13 आणि 7 20. पुन्हा आणखी 7 दिवसांनी काय येईल, बुधवार येईल, म्हणजे 20 आणि 7 27, बरोबर. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे हा चौथा जो बुधवार आहे तो कोणत्या तारखेला येणार आहे, तो 27 तारखेला. याच्या 3 दिवसानंतरचा जो आपल्याला दिनांक विचारला तो कोणता येईल, म्हणजे +3 करून टाकायचा, म्हणजे कोणता येईल, 30 तारीख. कोणती, 30 तारीख. पुढील प्रश्न आहे, 3 दिवसांच्या एका महिन्यात 5 शनिवार आहेत, तर महिन्याचा प्रथम दिवस काय असेल. ठीक आहे, बघा 5 जर एखादा वेळेस रिपीट होत आहे, एखादी संख्या जर 5 वेळेस म्हणजे एखादा वार जर 5 वेळेस येत आहे एका महिन्यात, तर तो पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या तारखेला येतो. ठीक आहे, बघा जर आता आपण 1 घेतला, ठीक आहे, पहिली तारीख, तर हाच पुन्हा 1 आणि 7 8, त्याच्यानंतर 8 आणि 7 15, 15 आणि 7 किती होतील, 22, 22 आणि 7 किती होतील, 29. ठीक आहे, त्याच्यानंतर जर 2 तारीख घेतली मी, तर हा येईल 9, 16, 23 आणि 30, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर 3 तारीख घेतली तर इथं किती येईल, 10. त्याच्यानंतर जर येणारा किती येईल, 17. नंतर किती येईल, आणखी इथे 7 ऍड केले, 24 आणि 7 म्हणजे 31. ठीक आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या तारखेला 5 वेळेस येऊ शकते, पहिल्या तारखेला, दुसऱ्या तारखेला आणि तिसऱ्या तारखेला, बरोबर. 1 तारखेला आले तरी तो दिवस 5 वेळेस येईल, 2 तारखेला आले तरी तो दिवस 5 वेळेस येईल, 3 तारखेला आलं तरी तो दिवस 5दा येईल. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलंय, तर महिन्याचा प्रथम दिवस कोणता. ठीक आहे, तर महिन्याचा प्रथम दिवस जर कोणता विचारला तर आपल्याला काय म्हटलंय की 5दा शनिवार आले. ठीक आहे, तर 5दा शनिवार आलाय, तर जर पहिला शनिवार घेतला आपण तर शनिवारी 5दा येत आहे, तर तो पहिला दिवस तोही राहू शकते. ठीक आहे, जर मी जसं 1 2 3 आहे, तर दुसऱ्या तारखेला जर मी शनिवार घेत आहे मित्रांनो, जर दुसऱ्या तारखेला मी शनिवार घेत आहे, तर पहिला दिवस काय येईल, शुक्रवारी. पहिला दिवस शुक्रवारी, बरोबर आहे. म्हणजे शनिवारही राहू शकते, शुक्रवारही राहू शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 2 3 जर तिसरा दिवस मी शनिवार घेत आहे, कारण की 5दा म्हटलंय ना, शनिवार 5दा येत आहे, तर आधी तर 5दा येत आहे ना, तर जर मी तिसरा दिवस शनिवार घेतला तर 2 तारीख हे शुक्रवारची राहील आणि प्रथम तारीख ही जी राहील ही राहील गुरुवारची. कोणत्या तारखेची राहील, गुरुवारची. म्हणजे जे महिन्याचा पहिला दिवस आहे त्या दिवशी कोणकोणत्या दिवस येऊ शकतात, एक तर शनिवार येऊ शकते, नाहीतर शुक्रवार येऊ शकते, नाहीतर गुरुवार पण येऊ शकते. आता ऑप्शन वरून बघायचं आपल्याला काय काय दिलंय. रविवार तर नाही येऊ शकत, शुक्रवार येऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर बुधवार नाही येऊ शकत आणि सोमवार नाही येऊ शकत, बरोबर आहे. तर बघा त्यांनी शनिवारही नाही दिलाय आणि गुरुवारही नाही दिलाय, नाहीतर ऑप्शन बिघडले असते ना. त्यांनी फक्त एकच डेट दिली, कोणती, शुक्रवार. म्हणजे ऑप्शन नुसार, फक्त ऑप्शन नुसार जर विचारलं तर महिन्याचा पहिला दिवस कोणता येऊ शकते, तर शुक्रवार. अदरवाईज जर काढायचं असेल तर पहिला जो महिना आहे त्याचा पहिला दिवस कोणकोणते राहू शकतात, शनिवारही राहू शकते, शुक्रवारही राहू शकते आणि गुरुवारही राहू शकते. हे ऑप्शनवर डिपेंड आहे की तिथं काय दिलंय. ठीक आहे, तर आता या प्रश्नानुसार पहिला जो दिवस आहे महिन्याचा तो कोणता येईल, शुक्रवार. पुढील प्रश्न आहे, जर एका महिन्याच्या 3ऱ्या तारखेला सोमवार येत असेल तर त्या महिन्याच्या 21 तारखेच्या 4 दिवसानंतर कोणता वार येईल. तर बघा मित्रांनो, त्यांनी काय म्हटलंय की महिन्याची 3री तारखेला सोमवार येत आहे, म्हणजे 1 2 आणि 3 या तारखेला काय येत आहे, सोमवार येत आहे. काय येत आहे, सोमवार. तर 1 याच्यानंतर याच्यात 7 ऍड केले म्हणजे 8 तारखेला तोच वार येईल. पुन्हा याच्यात 7 ऍड केले तर 8 7 15 होतात. पुन्हा 7 8 केले म्हणजे याच्यात तर 15 आणि 7 किती होतात, 22 होतात. ठीक आहे, आता या दिवशी सोमवार आहे, तर या दिवशी कोणता वार असेल, रविवार. याचा अगोदरचा वार कोणता असेल, शनिवार, बरोबर आहे. जर 22 तारखेला शनिवार आहे तर 21 तारखेला कोणता वार असेल, 21 तारखेला कोणता वार असेल, 21 तारखेला असेल शुक्रवार, बरोबर आहे. 21 तारखेला कोणता वार असेल, शुक्रवार, कारण की शनिवारचा अगोदरचा दिवस कोणता येईल, शुक्रवार. तर आपल्याला काय विचारलंय त्यांनी, याच्या 4 दिवसानंतरचा वार कोणता येईल, म्हणजे 1 2 3 आणि 4. तर बघा शुक्रवार नंतर काय येईल, शनिवार, त्याच्यानंतर रविवार, त्याच्यानंतर सोमवार, त्याच्यानंतर मंगळवार. म्हणजे 4 दिवसानंतर कोणता वार येईल, तर मंगळवार येईल. म्हणजे 21च्या 4 दिवसानंतरचा वार जो येणार आहे तो कोणता असेल, तो असेल मंगळवार. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण कॅलेंडरची बेसिक माहिती जाणून घेतली आणि त्याच्यावरचे काही उदाहरणे बघितले आहेत.
तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन काही आपले जे उरलेले उदाहरणं आहेत कॅलेंडरवरचे ते घेणार आहोत. तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.